स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायचे, माप कशा पद्धतीने घ्यायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इंची टेप घ्यायची आहे सरळ पद्धतीने, शोल्डरच्या साइडकडून सरळ इंची टेप पकडायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायची आहे चॉकने सरळ पद्धतीने। इथं लक्षपूर्वक पहा तुम्ही। खालचा जो टक्स आहे तो 4चा घ्यायचा आहे अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर साइडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। इकडच्या साइडने 1 इंचवर, तिकडच्या साइडने 1 इंचवर। जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते चॉकने सरळ रेष ओढून घ्यायची आहे जशास तसं। साइडने 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। फिटिंगच्या साइडने म्हणजेच मोंड्याच्या साइडने 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे मोंड्याच्या साइडने अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। प्रिन्सेस कटला आकार देण्याची खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करतात ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने। त्याच्यानंतर हुकाच्या साइडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। साइडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। हुकाच्या साइडने पण एक टक्स टाकायचा असतो। आता इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। जे आपण प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे त्याच्या मधोमध स्टिचिंग करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। एवढी सोपी पद्धत यूट्यूबमध्ये कोणीच नाही सांगणार तुम्हाला। प्रॉपर अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटची स्टिचिंग दाखवत आहे। आता टक्सपासून स्टिचिंग करायची आहे व्यवस्थितपणे। प्रॉपर असा कपडा पकडायचा आहे। इथं लक्षात गोष्ट ठेवायची आहे, जेवढा आपण मार्किंग केलेला आहे तेवढाच कपडा इथं पकडून स्टिचिंग करून घ्यायचा आहे। इथं एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, जेवढा आपण चॉकने मार्किंग करून घेतलेला आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। सर्वात खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला स्टिचिंग करण्याची। जेवढं मार्किंग करून घेतलेलं आहे तेवढंच इथं कपडा पकडून स्टिचिंग करायची आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। एकदा तुम्ही पाहाल तर तुम्हाला दुसऱ्यांदा बघायची गरज नाही। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारायची आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग मी तुम्हाला सांगत आहे खूप सोप्या पद्धतीने। अशा पद्धतीने डबल टिप मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। खालचा जो टक्स आहे तो टाकलेला आहे। आता त्या खालच्या जो टक्सची स्टिचिंग करून घ्यायची आहे। इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने मी स्टिचिंग करत आहे। अशा पद्धतीने खालच्या टक्सची स्टिचिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। अशा पद्धतीने खालच्या साइडने आता व्यवस्थितपणे टिप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने। एक्स्ट्राचा जो थोडासा कपडा ठेवलेला होता मी तोच कपडा इथं मी वापरत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर हाच कपडा डबल फोल्ड करायचा आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। आता डबल टिप घ्यायचा आहे
याच्यावरून स्टिचिंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। सरळ आणि सोप्या पद्धतीने मराठीमध्ये सांगत आहे मी तुम्हाला। इथे स्टिचिंग करून घेत आहे मी। कोणता पण ब्लाउज शिवा फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। फिनिशिंग पण आली पाहिजे, ब्लाउज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने मी इथं टीप टाकून घेतलेली आहे खालच्या साईडने ब्लाउजच्या। त्याच्यानंतर तुम्हाला फिनिशिंग दाखवते मी। सोपी पद्धत आहे खूप, तुम्ही इथं पहा फिनिशिंग। प्रिन्सेस कट ब्लाउजला स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे, सोप्या पद्धतीने स्टिचिंग करून दाखवलेली आहे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो इथं टाकायचा राहिलेला आहे, तर मी इथं ते टाकून घेत आहे। हुकाच्या साईडचा टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिनिशिंग पण खूप सुंदर येते, ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो। त्याच्यासाठी हुकाच्या साईडचा टक्स टाकणं खूप महत्त्वाचं आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। ब्लाउज फिटिंग केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते। प्रिन्सेस कट ब्लाउजची मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडल्यास सोडूला एक लाईक करा।